या भोजनाचा फक्त कार्यक्रम आहे. मनसैनिक आणि शिवसैनिक हे अनेक वेळा इच्छा व्यक्त करत असतात, तर या दोन महत्त्वाचे पक्ष एकत्र आले पाहिजे. काही नाही, आमच्यामध्ये काही विचारांची तफावत नाही आहे ना. शेवट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार आहेत आणि सन्मान्य राजसाहेब तर बाळासाहेबांचेच विचार पुढे नेत आहेत. एकनाथजी शिंदे पण तेच करतात. त्यामुळे काही वैचारिक मतभेद नाही आहेत. पण आज युतीची चर्चा नव्हती एवढं सांगतो की आज होती ती नाही. आज मी तुम्हाला सांगितलं, आज राजकीय चर्चा नव्हती. स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. राजसाहेबांनी त्या भोजनासाठी आमंत्रण दिलेलं. त्या आमंत्रणाचा स्वीकार करून ते आज आले होते. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. दोन्ही पक्षांमध्ये मनभेद आणि मतभेद दोन्ही नाहीयेत. स्नेहभोजनामध्ये मतभेद आणि मनभेदाचा विषयच नसतो. तो जेव्हा कधी पुढच्या गोष्टी होतील तेव्हा तो होईल. आज तरी ती नव्हती. युतीचा नारळ कधी फोडणार? युतीचा नारळ कधी फोडणार? दुराव्याचा काही विषयच नव्हता. युतीचा नारळ कधी फोडणार? तुम्ही मुंबईचे अध्यक्ष आहात. खरं तर तुमच्यावर आता मुंबईची जबाबदारी आहे. 227 वॉर्ड आहेत. अशा वेळी शिवसेनेनं देखील एका विशिष्ट मंत्र्यावर जबाबदारी दिली. तुमची चर्चा झाली अशी देखील एक प्राथमिक माहिती समोर येते. या संदर्भात काय सत्य आहे? तुमच्याकडनंच कळले मला. दोन्ही पक्ष एकत्र आले तर फायदा होईल का दोन्ही पक्षांना? मुळात असं आहे की आता ह्या काही चर्चा नाहीयेत आमच्या पुढे आज फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. ज्या वेळेला या कुठले विषय पुढे येतील त्यावेळेला निश्चितपणे त्याच्याबद्दल तुम्हाला सांगू. युतीचा